भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. पांडुरंगा करू प्रथम अणमान दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुमुनिंद्रै समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपुत्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे ये रती माई के दुःखाची जनिती नाही अदियंती अवसानी अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे तुका म्हणे एका मरणची सरे उत्तम चिहुरे कीर्ती माघे. अल्पसा द्यावायचा प्रियार्थ असा कोणत्याही सेवेला एक प्रकारचं निमित्त तसं आजच्या सेवेचं निमित्त गेल्या 22 वर्षापासून चालत असलेला हा सुंदर असा अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ सप्ताह. आणि या अखंड हरिनाम सप्त्याचं खरं सांगायचं म्हटलं तर निमित्त खूप सुंदर आहे. बुद्धीची देवता आपण ज्या देवतेला म्हणतो ते गणेश भगवान यांच्या जयंतीच्या निमित्तानं सुंदर असा हा महासप्ताह आयोजित केला जातो. फुल नाही फुलाची पाकळी म्हणून सगळेजण एकमेकाला सहकार्य करून गेल्या 22 वर्षापासून तुम्ही हा सुंदर असा भगवान नामचिंतनाचा हा सप्ताह साजरा करता आहात. मी भगवान गणपती बाप्पाला एवढीच विनंती करेल, बघता बघता 22 वर्ष कंप्लीट झाली, पूर्ण झाली. चंद्र सूर्य असेपर्यंत आम्हा सगळ्या भक्तांकडून अशी सेवा करून घे, याच्यात कधी खंड पडू देऊ नको. आणि एक दिवस असा येऊ दे की माझं अख्खं सेक्टर 26 वारकरी होऊ दे, एवढीच मागणी मी गणपती बाप्पाला करेन. कारण कसं आहे खरं सांगू का, सप्ते भरपूर झाले, कीर्तन प्रवचनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, पण आमच्यात काही गुण नाही. असं नको व्हायला. कुठंतरी प्रत्येक सप्त्यामध्ये 10 तरी मुलं 10 तरी मुली माळकरी झाल्या पाहिजेत. कुठंतरी परमार्थ हा वाढला पाहिजे. परमार्थ कमी नाही करायचा आहे, आपल्याला वाढवायचा आहे. दादांनी मला सांगितलं की बाबा हरिपाठाची इथं खूप सुंदर असं कार्यक्रम चालतो. सुंदर असा हरिपाठ माझ्या महिला माता भगिनींनी चालू केला. खरोखर माझ्या या सगळ्या माता भगिनींचे माझ्याकडून आभार. यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. सुंदर असं हरिपाठाचं नियोजन तुम्ही केलं, ऐकलं, म्हणजे शब्द सांगितला पण मान्य केला, कुठंतरी अंतकरणात तो तुम्ही उतरवला. ही खूप मोठी गोष्ट आहे, ही सामान्य गोष्ट नाही. पण याच्यात आपल्याला आणखी वाढवायचं आहे. कारण इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. कुठंतरी आपल्याला याच्यात आणखी वाढ करायची आहे. नुसत्याच माता भगिनी नाही तर त्याच्यात मुलीही आल्या पाहिजेत, तरुण मुलंही आले पाहिजेत, बरोबर ना. सगळी माणसं त्याच्यात गुंतली पाहिजेत, सुटली नाही पाहिजे. कारण हे आयुष्य आपल्याला आज मिळालं, मी म्हणेन खूप लकीली भेटलं. मागच्या 3 वर्षामध्ये काय कालखंड होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोरोना सारखी महामारी आपल्याकडे आली, कितीतरी माणसं त्याच्यामध्ये दगावली. कोट्यावधी माणसांमध्ये भगवान परमात्म्यानं आपल्याला जिवंत ठेवलं. या अर्थी खरोखर देवाला आपल्याकडून काहीतरी स्वार्थ आहे. कुठंतरी वाटतं या माणसाला अजून तरी वेळ आहे परमार्थ करावा, म्हणून आपल्याला एवढं सुंदर आयुष्य पुन्हा गोल्डन स्वरूपात दिलं ना. तुम्हाला हे मान्य करावं लागेल. दिलं का नाही, जिवंत ठेवलं का नाही, ठेवलं ना. कितीक माणसं आपल्या नजरेसमोर दगावली ना.
मग तेवढ्या ह्याच्यातून भगवान परमात्म्यानं जर आपल्याला सावध ठेवलं, सुंदर ठेवलं, तर का नाही आपण त्याच्यासाठी आता एवढा राहिलेला वेळ घालवावा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. इथून मागच्या आयुष्याचं काय झालं याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही, पण इथून तरी पुढं निदान राहिलेल्या आयुष्यात परमार्थ करा, एवढी हात मनातून विनंती करेन. कारण आज माणसाची खरंच गॅरंटी नाही. कोरोना येऊ शकतो, उद्या आणखी काय येऊ शकतं, येऊ शकतं का नाही. कोरोनातून आपलं पुण्य होतं, आपल्या आई वडिलाचं, आपल्या पूर्वजांचं पुण्य होतं, भगवान परमात्म्याची कृपा होती म्हणून आपण वाचलो. पण इथून पुढच्या कुठल्या संकटाला जर तोंड द्यायचं असेल तर वारकरी होऊन तोंड द्या, एवढी हात जोडून विनंती करेन. कारण वाचवणारं तुम्हाला फक्त वारकरी पण आहे, वाचवणारे फक्त तुळशीची माळ आहे, वाचवणारे तर तुमचा परमार्थ आहे. बाकी काही कामाला येत नाही. काय येतं म्हणून विनंती माझी, गणपती बाप्पाची सेवा करा, काही कमी पडत नाही. आणि जिथं देव तिथं खरोखर काहीही कमी नसतं. फक्त सेवा करण्याची आपली वृत्ती, भक्ती करण्याची आपली वृत्ती असावी. आणि या गोष्टीसाठी हा आजचा अभंग जगद्गुरु तुकोबाराय मांडतात. विठ्ठल विठ्ठल. विचार जर केला, आपलं हित कशात आहे हे कळलं, पण कोणत्या देवाला आपलंसं करायचं हे नाही कळलं. कारण आजही आपल्या डोक्यात तो वाद आहे, कोणत्या देवाला शरण जावं. मुळात देव किती आहेत आणि कोणता आहे हे कळलं पाहिजे. मुळात देव एकच आहे. आणि खोटं वाटत असेल तर माऊलींना विचारा. एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आत्मा जीव शिव सम. पाया तू दुर्गा मन घाली म्हण, न घाली म्हण, न घाली म्हण. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. विचार करा. सोपा पर्याय दिला माऊलीनं आणि सोप्या गणिताचं उत्तरही सोपं आहे. तुम्ही देवदेव करत फिरता, माऊलीनं सरळ सांगितलं एक हरी आत्मा जीव शिव सम. वाया तू दुर्गा मन घाली म्हण, नाही त्या गोष्टीत मन घालू नका. एक हरी आत्मा जीव शिव सम, सगळे एक आहेत. मग तुम्ही जर काही डोक्यात घेत असाल, खंडोबा वेगळा, गणपती बाप्पा वेगळा, शंकर भगवान वेगळा, रामप्रभू वेगळा, तर असं डोक्यात आणायचं नाही. सगळे एकच आहेत. फक्त त्या एका देवाला साधता आलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे, आपलंसं करता आलं पाहिजे. का देवाला आपलंसं करायचं? कारण त्याच्या एवढं जवळचं कुणीच नाही. तुम्ही म्हणसान ताई कशावरून, कशावरून त्याच्या एवढं जवळचं कुणी नाही. उदाहरणार्थ, बिगर अन्नाचं माणूस 21 दिवस राहू शकतो. किती दिवस? ताड बसा बरं जरा आणि मनाचं कान करून ऐकायचा, बोलत चला. बिगर अन्नाचं माणूस 21 दिवस राहू शकतो, बिगर पाण्याचा 8 दिवस जगू शकतो, पण बिगर श्वासाचं 3 मिनिटं जगल असं डॉक्टर लोक सांगतात. पण खरा विचार केला तर जगतो का? म्हणजे या देहाला सगळ्यात जास्त गरज कशाची? श्वासाची. मुळात श्वास म्हणजे देव, समजून घ्या. ज्या दिवशी श्वास संपला त्या दिवशी आपलं ह्या उचलून म्हणतात ना, निघून गेला वारा खाली राहिला पसारा. त्या पसाराला फक्त काडी लावायचं काम करतात, सोबत नेत नाहीत. समजून घ्या. ज्या दिवशी याच्यातला श्वास संपला त्या दिवशी हा पसारा संपला. ह्याचं सगळं काही अस्तित्व आहे त्या भगवान परमात्म्यावर आहे. तो आहे म्हणून आपल्याला किंमत आहे. म्हणून विनंती माझी, त्याच्या एवढं जवळचं कुणी नाही, खरंच नाही. त्याच्याशिवाय जगूच शकत नाही आपण, नाही जगू शकत, नाही जगू शकत. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया सारा जमाना खोया. आउट हात का मानव देह
बंगले को 10 दरवाजे बीच पवन का खंबा आवत जावत कोई न देखे आई बड़ा अचंबा बंगला खूब बनाया वे अंदर नारायण सोया वे बंगला खूब बनाया वे अंदर नारायण सोया वे बंगला खूब बनाया रे अंदर नारायण बंगला खूब बनाया रे अंदर नारायण कबीर महाराजांचं पद आहे. काय म्हणे कबीर महाराज? औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया अरे इस बंगले को 10 दरवाजे बीच पवन का खंबा आवत जावत कोई न देखे आई बड़ा चंबा बंगला खूब बनाया वे अंदर नारायण सोया. या बंगल्याला किंमत किती दिवस आहे? जोपर्यंत त्याच्यात नारायण आहे तोपर्यंत. एकदा नारायण निघून गेला याला कुत्र खात नाही. मग आहे तोवर सांभाळा आहे तोपर्यंत त्याला समजून घ्या. आणि खरं सांगू देवा एवढं खरंच जवळचं कोणी नाही. किती जवळ आहे देव. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कौन उठा बसे परिप्राणियाचे दैव कैसे जे न देखती माते. मी नाही असं कोणतं ठिकाण आहे अर्जुना पण या माणसाचं दैव किती चमत्कारिक आहे की मी याच्या जवळ असून सुद्धा हा माणूस मला जाणत नाही जाणत. तरी मी तव सकळ देही ऐसा येथ विचारू नाही तैसेची माझ्या ठाई सकळ असे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू. की भ्रांती सिकामू विषावरी का भ्रमिष्ट होऊन जीवन जगता का भ्रांतीमध्ये अडकले तुम्ही. तुमच्या हृदयामधला मी राम आहे तुमच्या सगळ्या सुखाचा मी आराम आहे मग भ्रमिष्ट होऊन का जगता. तरी माणसं म्हणतात ना कुठे देव दाखवा. वस्तू आहे का ती दाखवायची सांगा ना मला. हवा दिसते काय पण आहे का नाही. 2 मिनिटं बंद झाली तर गरमी होती का नाही. त्या हवेलाच देव म्हणतात. त्याच्यापासून देव वेगळाच नाही. आणि सगळं चाललंय त्याच्या जीवावर चाललंय ना. कुणाच्या जीवावर चाललंय. तुम्ही एवढे निवांत बसले कुणाच्या जीवावर बसले. माझ्या चाले शरीर कोणाची असते चाले शरीर कोणाची असते शरीर कोणाचे असते चाले शरीर कोणाचे असते चाले शरीर कोणाची असते चाले शरीर कोणाची असते चाले शरीर कोणाचे असते चाले शरीर कोणाचे असते कोण बोलवितो हरिविना 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 देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवे ऐकवे एक नारायण देखवे ऐकवे एक नारायण देखवे ऐकवे एक नारायण देखवे ऐकवे एक नारायण विचार करा चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलवितो हरिविना देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन करू नका. उलटच घ्यायला लागत सवस घेऊन काय फायदाच नाही. तयाचे भजन करू नका. चुकाचा विषयच येत नाही ना कारण करून कधी दिवा लावतच नाही. सगळी नाही त्या सगळ्या गोष्टी जमतात आपल्याला पण खरं इमानदारीनं सांगा मी 2 मिनिटं बसलो आणि देवाचं भजन केलं ऐकलं का कुणाचं. वय मायला माता भगिनी सांगा ना 10 मिनिटं बसून हिच्या तिच्या उचापत्या करतील पण रामकृष्ण हरी म्हणणार नाही बरोबर ना. इकडं 10 मिनिटं बसून पेपर वाचतील पण ज्ञानेश्वरी नाही वाचणार. असं नाही. थोडा वेळ द्यायला शिका. कामामध्ये काम काही म्हणा राम राम कामामध्ये काम करत असताना देवाचं नामस्मरण घ्यायचं. तुम्हाला देव म्हटलं नाही सगळं काम धंदे सोडून द्या आणि जा हिमालयात जा म्हणला का. इमानदारीनं सांगा. माऊलीने सांगितलं न लगती सायास जावे वनांतरा तुकोबाराय म्हणतात. कुठं जायची गरज नाही कुठे यायची गरज नाही. जागेवर बसून ठाईच बैसुरी कराय का चित्त आवडी आनंद. बाबा सगळे काम धंदे करताना मला आठवण करा ना.
स्वयंपाक करताना 4 लोकांचा स्वयंपाक तुम्हाला करायचा आहे, तास लागतो, बरोबर ना? लय भारी सुगरण असेल तर 2 तास. चपाती भाजी वरण भात करायला 1 तास ठीक आहे, बरोबर ना महिला मंडळ? तुम्ही हा नाही बोलत झाला बरं, जरा उगा बसल्या म्हणून बसू नका. माझ्या आयनसारखे एवढं टेन्शन घ्यायचं नाही. आता काय आपण काही जुनी माणसं आहे, काही नाही, नवीन नाही. मी नवीन नाही, तुम्ही नवीन नाही का? नवीन आहे हा, एवढा की 3 वर्षाचा गॅप पडला म्हणून नवीन वाटत असं काही समजायचं नाही. आहे तसंच आहे हा, फक्त बोलत चला. स्वयंपाक करायला तास लागतो. चपाती भाजी वरण भात. पीठ मळायला हाताला काम आहे, पायाला काम आहे. तो डबा आणायचा, तो डबा ठेवायचा. पाय नसतील तर जासाल कसे, बरोबर ना? हाताला काम, पायाला काम, पार तोंडाला सुद्धा काम आहे. नाही, नाकाला काम आहे, तोंडाला नाही काम. नाकाला काम आहे, भाजी शिजली का नाही वास घेऊन पाहती. पण तोंडाला काही काम, तोंडाला काही काम. जर स्वयंपाक करताना रामकृष्णारी म्हणत म्हणत स्वयंपाक केला तर फायदा नाही व्हायचा का? 1 तासामध्ये नाही म्हटलं तरी 1000 वेळा 500 वेळा नामस्मरण आरामशीर होईल. आणि ते नामस्मरण करून स्वयंपाक केल्यामुळं होईल काय? केलेला स्वयंपाक हा स्वयंपाक राहत नाही, महाप्रसाद होतो. कसल्याही माणसानं खाऊ द्या, अट्टल बेवड्यानं खाऊ द्या, त्यात नाही परिवर्तन झालं तर मला येऊन भेटा. होईल का नाही? होईल का नाही? कधी नामस्मरण करत स्वयंपाक केला तर, आणि पिक्चर बघत केला तर, किंवा गाणे बघत केला तर, गाणे म्हणत केला तर काय होईल? ते आणखी डबल पिऊन येणं, आणखी हाणन. केले कर्म झाले त्याची भोगा आले. जसे कर्म तशी फळं. म्हणून हात जोडून सांगते, आपल्या हातात काही गोष्टी आहेत. स्वयंपाक करताना, तुम्ही घरातली कामधंदे करताना, ऑफिसला गेले, ऑफिसचं काम करताना, कम्प्युटरवर काम करताना, कॉलेजला जात असाल, अभ्यास करताना थोडं स्मरण करत चला. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. तुम्ही घरातून निघाले, तुमच्या ऑफिसला चालले, 2 व्हीलरवर चालले, घरातून निघाल्यापासून तर ऑफिसपर्यंत जाऊस तोपर्यंत 2 व्हीलरवर किक मारल्यापासून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत जरी म्हटले, मनात जरी तुमचा जर पुढे अपघात होणार असेल तर ती सुद्धा वाचण्याची दाट शक्यता आहे. एवढी ताकद नामात आहे. फक्त केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. आजचं जीवन प्रॅक्टिकल आहे, मनामनीचं नाही. समजून घ्या, प्रॅक्टिकल. तुम्ही केलं तर तुमचं होणार. नामस्मरण केलं तुम्ही मुक्तच आहे, तुम्हाला मोक्ष मिळणार. फक्त मुखी नाम हाती मोक्ष. मुखात नाम पाहिजे. आज मुखात नाम घेत नाही म्हणतो आमचं कसं व्हायचं? तुझं कसं होईन तसं होईन. आता आम्हाला काय? आम्हाला जर नामस्मरण करायला वेळ नाही तर उपयोग आहे का? आजचं नाही. तुम्ही जप करा, तप करा, पारायण करा, सप्ताह करा, योग करा, याग करा, दान धर्म करा. आजचं त्याच्यामुळे उद्धार होऊ शकत नाही. आजचं युग त्याच्यासाठी नाही, कारण ते कालांतराचे युग होते. सप्तयुगामध्ये तपश्चर्याला मान होता. 12-12 हजार वर्ष ती लोक तपश्चर्या करायची, कारण तेवढं आयुष्य त्यांना प्राप्त होतं. आज आयुष्य आहे आपल्याकडं, वेळ आहे आपल्याला, बरं बसायची ताकद आहे आपल्यात. खरं इमानदारीनं सांगायचं आहे का? 2 तास कीर्तनाला बसलं तर माणूस 100 वेळा मांडी चेंज करतं का नाही? कसे बसले बघा ना. आता बोला ना पटकन, करतो का नाही? एकदा असं असेल तर लगेच ती खालते. 2 तास मांडी आम्ही घालून जर बसू शकत नाही तर 12 वर्ष तपश्चर्या तप करू शकतो का? जप करू शकतो का? आजचा काळ नाहीये. मग आज तुम्हाला जर परमार्थ करायचा तर इन्स्टंट आहे, सोपी पद्धत. मुखी नाम हाती मोक्ष. 2 मिनिटं नामस्मरण करा, 10 मिनिटं करा, जसा वेळ मिळेल तसं करायचं. पण रामकृष्ण हरी म्हणत चला. खरंच अंतकरणामधून सांगते, नामस्मरणाला महत्व द्या. कारण देवाला काहीही आज लागत नाही. सकळासी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. बाकी कशानेही तुमचा उद्धार होणार नाही. आणि देवाला आपलंसं करायचं असेल तर या कलियुगामध्ये नामसंकीर्तनाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून विनंती माझी, देवाला आपलंसं करा. जनाबाईनं किती आपलंसं केलं होतं, मुक्ताबाईनं किती आपलंसं केलं होतं, सखूबाईनं किती आपलंसं केलं होतं. तेवढं जरी नाही तर थोडं तरी निदान पण करा. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला खरं सुख या आयुष्यात मिळू शकत नाही. सुख कुणापाशी आहे? देवापाशी आहे. समजून घ्या. आणि देवापर्यंत जायचं असेल तर मध्ये एक खंबा आहे, ते म्हणजे संत. संताला शरण जावं लागेल,
तेव्हा देवापर्यंत जाता येतं. एखादं लेकरू चिखलात जर खेळत असन, माता भगिनी, चिखलाचं लेकरू खेळत असन, तिकडून त्याचे वडील आले, इनडायरेक्टली त्याला ते चिखलातून उचलून घेणार आहेत का? खरं सांगा. अजिबात नाही. पहिल्यांदा ते काय करणार, आईला बोलवणार, हे बघ काय करते, घे ह्याला स्वच्छ कर. तिला ती स्वच्छ करणार कोण? आई. निर्मळ करणार, कपडे बिपडे बदलणार, थोडा मेकअप करणार आणि मग बापाजवळ देणार. समजते ना? इनडायरेक्टली बाप मळलेल्या लेकराला हातात घेत. याचा अर्थ आपण या प्रपंचामध्ये बरबटलोय. आपल्याला इनडायरेक्टली बाप रूपी देव जवळ करणार नाही, आधी माय रूपी संताला शरण जावं लागणार आणि मग बाप रूपी संत देव तुम्हाला जवळ घेणार. तोवर म्हणून हा रस्ता आहे. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटी काही. आयुष्याचा गुंता तुम्हाला सोडवायचा आहे, आणखी गुतडा करायचा नाही. इथं गुतडा करायचं काम चालू आहे. तुम्ही म्हण सांगतोय कसं काय, आम्ही कसं काय गुतडा करतो? आमचा गुतडाच आहे ना, मनाला वाटेल तसं नाचायचं. मराठी लय कठीण आहे. मनाला वाटन तसा परमार्थ करायचा, उपयोग होणार नाही. नाही उपयोग. मनोमार्गे गेला तो ते मोकला, मनोमार्गे गेला तो ते मोकला, मनोमार्ग गेला तो ते मुकला, मनोमार्ग गेला तो ते मुकला. हरी पाटी स्थिरावला तोची धन्य, हरी पाटी स्थिरावला तोची धन्य. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, रे मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, रे मुखे म्हणा. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. अरे मनोमार्गे गेला तो ते मुकला, मनोमार्गे गेला तो ते मुकला. हरी पाटी स्थिरावला तोची धन्य. अरे पाठी निरावला तोचे धन्य. हरी पाटी स्थिरावला तोची धन्य. अरे पाठी निरावला तोचे धन्य. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, जय हो. हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा. काय मांडावं प्रमाण. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाटी स्थिरावला तोची धन्य. मनाला वाटन तसा परमार्थ करायचा. माऊलींना हे म्हणायचंय, मनाच्या मार्गाने जाऊ नका. मग जायचं कुणाच्या मार्गानं? मार्ग दावणी गेले आधी. ज्या संतांनी मार्ग सांगितला त्या संतांच्या मार्गाने जा. मनाला वाटन तसा परमार्थ करण्यात काही अर्थ नाही. कोण मनाला वाटते म्हणून जप करते? हो बाबा, पण त्याच्यानं काय होणार आहे? कशाचा आपण जप करतोय हे तर कळलं पाहिजे की नाही? सांगा ना मला. बरं, जप केल्यानं पुण्य वाढन, भक्तीची आपली गाठ होऊ शकत नाही ना. संतांनी जप कोणता करायला लावला आणि आम्ही जप कोणता करतो? माऊलींचं जपाचं सुंदर उदाहरण आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरून स्त्री हरी जपे सदा. मौन म्हणजे शांत बसणे का बडबड करणे? सरळ सरळ खुल्लंय का नाही माऊलींचं मत? शांत बसायचं, डोळे झाकायचे, मुख न हले, कंठ न हले, मुख न हले, जीवान स्मरे राम. अरे राम हमारा जप करे हम बैठे आराम. फक्त शांत चित्तानं बसायचं, डोळे झाकून,
ठाईचं बैसुनी करा एक चित्त, शांत बसून डोळे 2 मिनिटं झाकायचे. तिथंच सगळं काही, तिथंच. माऊलीच्या हरिपाठातला पहिला अभंग माहिती कर दादा तुला? शोकांतिका आहे आपल्या महाराष्ट्राची. आणि आता एवढं सांगणे माझ्या आयांना, बरं लेकरांकडे बी लक्ष द्यायचं. कधीतरी रविवारच्या दिवशी तरी, रोज दिलं तर काय हरकत नाही, हरिपाठाचं पुस्तक त्यांच्या हातात द्या, हरिपाठ पाठ करून घ्यायचा. आता तुमचं झालं तसं त्यांचा पण करून घ्या, हात जोडून सांगणे. बरं ही महाराष्ट्राची पहिली संस्कृती आहे आपल्या. नाही पाठ झाला जमन असं नाही, त्यांच्याकडून पाठ करून घ्या. हरिपाठातला पहिला अभंग कोणता आता सांगते, लक्षात ठेव. पुन्हा जर विचारलं, सापडलं नाही, समजलं नाही तर तिथं येऊन हाणणार. हा, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिएल्या, हा हरिपाठातला पहिला अभंग. ओके, आता समजून घ्यायचं देवाचा दरवाजा कोणता. सपोज हे मंदिर आहे किंवा आपण ते मंदिर घेऊ. मंदिराच्या बाहेरचा जो मुख्य दरवाजा आहे मोठा, तो देवाचा का मंदिराचा? सगळे उत्तर द्या, पटापट बोला जरा, उगा येऊन घुम्यावणी नाही बसायचं. बोला, बाहेरचा मंदिराचा. आतला जो छोटा दरवाजा आहे तो गाभाऱ्याचा का देवाचा? गाभाऱ्याचा. समजून घ्या, आतला गाभाऱ्याचा, बाहेरचा मंदिराचा. मग देवाचा कोणता? थोडं डोकं अडवायचं, देवाचा कोणता? आणि माऊली काय म्हणते, देवाची द्वारी उभा क्षण बरी, तेने मुक्तिचारी. कोणत्या दरवाजात उभा राहिल्यावर माणसाला 4 मुक्त्या मिळतात? समजून घ्या, ते नाक. देवाचा दरवाजा म्हणजे ही नाकाची 2 बिळं. समजून घ्यायचं. श्वासाची खरी जागा कोणती आहे? श्वास ओढायचं ठिकाण कोणतं आहे? नाक. हे नाक बंद पडलं की या माणसाचं काम संपलं. याला किंमत नाकामुळं. हा खरा मेन दरवाजा. आता काही अर्धी लई शहाणी असते, ती पुढची असते, म्हणे नाकाचा दरवाजा आहे तो उभा कसं राहायचं? आम्हाला एका तरीची भेटत नाही, लई भेटतात. उभा कसं राहायचं? संतांच्या भाषेत उभा राहणं म्हणजे बसणं. ठाईच बैसुनी मगाशी सांगितलं मी, शांत चित्तानं एका ठिकाणी बसा. 2 मिनिटं श्वासाच्या आधारावर भजन करायचं. श्वासे श्वासे मारू हाका, श्वासाने देवाला हाक मारायची. आत घ्यायचा, बाहेर टाकायचा, असं क्षणभर करायचं. क्षण म्हणजे डोळ्याच्या पापणीच्या होणाऱ्या उघड झापेला क्षण म्हणतात. असं क्षणभर 2 मिनिटं डोळे झाकून भगवान परमात्म्याचं चिंतन श्वासावर करणं, याला म्हणतात देवाची द्वारी उभा क्षण भरी. आणि जेव्हा तुमची अशी भक्ती सुरुवात होईल, त्या दिवशी तुम्हाला 4 मुक्त्या न काही करता मिळतात. सलोकता, सायुज्यता, समीपता, स्वरूपता. पाहिजे असतील मुखी नाम घ्या, हाती मोक्ष भेटेल. तुका म्हणे नामापासी 4 मुक्ती, ऐसे बहुत ग्रंथी बोलिएले, ऐसे बहुत ग्रंथी बोलिएले. तुका म्हणते ऐसे बहुत ग्रंथी बोलिएले, ऐसे बहुत ग्रंथी बोलिएले. नामापाशी 4 मुक्त आहेत आणि हे वेदाला मान्य करावं लागलं. म्हणून मुखात नाम पाहिजे. नाम आहे जयापाशी, तो जिथे राहीन तिथे काशी. तीर्थक्षेत्र सुद्धा त्याच्या जवळ येतं. मुक्ती काय गोष्ट आहे? म्हणून ज्याच्यापाशी या नामाचं चिंतन चालतं त्याच्यापाशी देव सदैव असतो. म्हणून देवाला आपलंसं करायचं हा सुंदर पर्याय. नामचिंतन करणं, त्याची आठवण करणं. सकाळी उठले 2 मिनिटं बसायला काय हरकत आहे का? काही म्हणतात डोकं चालवतात ना, ब्रश केला तर नाही, ब्रश केला तर चालतं का? न आंघोळ करता कसं बसावं? अहो नाही, तिथं कशाला डोकं लावता? माऊलीने सरळ सरळ सांगितलं, नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी करम, नामे पावन धर्माधरम, नामे परब्रह्म वेदार्थे. नामाचं चिंतन करण्यासाठी तुम्ही आंघोळ केली का, दात घासले का, या नाही त्या गोष्टींची आवश्यकता नाही. फक्त अंतकरण पवित्र असावं लागतं. अंतकरण शुद्ध पाहिजे. मन चंगा तो काटोट में गंगा. आणि मन साफ नसेल तर दुनिया करा. अर्थ काय? नाही निर्मळ जीवन, काय करीन रामदेव बाबाचा साबण. तुमचं मनच धड नाही, किती साबण अंगाला घासा भारीतल्या, काय अर्थ काय? मन पाहिजे स्वच्छ, मन स्वच्छ. आणि मनाला निर्मळ करण्याचा जगाच्या पाठीवर एकच साबण आहे, भगवान पंढरीनाथाचं नाम. याच्या पलीकडे कुठलाच नाही.
म्हणून घ्यायचंय ना तर हे नामस्मरण घ्या. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. म्हणून विनंती माझी, खरंच आयुष्य खूप सुंदर आहे, पुन्हा मिळणार नाही. म्हणून विचार विनिमय करा आणि संतांच्या नादी लागून या खऱ्या नामाची ओळख करून घ्या. सावध व्हा, जीवन पुन्हा मिळणार नाही. सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी र माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी र माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारी. अहम वागा सोम वागा प्रेम नगरा वारी. इच्छा मुरळीस पाहू नका रे पडाल नरकाद्वारी. इच्छा मुरळी पाहून नर पडाल नरकाद्वारी. हे सावध हुनी भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी र माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी र माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. विचार करा, सावध व्हा, सावध. रविवारच्या अभंगातलं हे प्रकरण आहे. सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारी. समजून घेत चला या गोष्टी. इच्छा मुरळीस पाहू नका रे पडाल नरकाद्वारी. बोध बोधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. पण सावध होऊन भजनी लागा बरं, कारण हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही. आज मिळालं, नशिबानं मिळालं, नशिबानं मिळालं आपल्याला. आपले कर्म चांगले होते, महाराष्ट्रासारख्या मातीत आपला जन्म झाला, वारकऱ्याच्या कुटुंबात आपला जन्म झाला, माऊलीच्या शेजारी आपण जन्माला आलो. कुठंतरी पुण्य आहे ना आपलं, पण किंमत नाही आम्हाला या गोष्टीची, खरंच किंमत नाही. जर आपण माऊलीच्या शेजारी जन्माला येऊन वारकरी होत नसन तर अर्थ नाही. म्हणून वारकरी होऊन जीवन जगा. आयुष्य तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. खरंच शरीर दुर्लभ आहे. तुम्हाला वाटत असेल ताई उगाच सांगती, बघू बाबा जमलं तर पुढच्या जन्मी जमल तसा परमार्थ करू, भेटल असं वाटत असेल काहींना, पण हे शरीर पुन्हा नाही. जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाग. हे शरीर पुन्हा मिळेल असं मनात सुद्धा आणू नका. नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणार. शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना. तयामध्ये दुःख यातना रे तयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. चाली म्हणण्याचं खरं कारण ह्या खऱ्या वारकरी संप्रदायाच्या मेन चाली आहेत. आणि याच्यानी झोपा येत नाही. आलेली झोप पळून जाते. कारण शक्यतो माणसाला आज कीर्तनामध्ये झोप लागते बरं. इतर ठिकाणी ये म्हटलं तरी बाईला येत नाही, है की नाही? बरोबर का नाही? झोप येत नाही इतर ठिकाणी, मॅच बघताना, मूव्ही बघताना. पण कीर्तनात बसल्यावर बरोबर डुकली लागती, लागती का नाही? आता एक सांगू का, कीर्तनात कुणाला झोप येते माहिती का? ज्याचं काहीतरी पाप शिल्लक आहे त्याला. आता समजून घ्यायचं, अंतःकरणाला तरी त्याच्या बेकार वाटण त्या माणसाच्या, व्हायला आपण झोपतोय बरं का, म्हणजे आपण कुठंतरी पापी आहे. पण एक सांगू, इथं आल्यावर 100% पापही जळून जातं. आणि एकदा पाप जळून गेला की पळून जाते झोप. पळून गेली झोप होते पाप आडते, होते पाप आडते, होते पाप आडते. पळून गेले झोप होते पाप आडते, होते पाप आडते, होते पाप आडते. विचार करा, इथं आल्यावर या नामचिंतनाला एवढी ताकद आहे तर पाप तर जाणार
आणि झोपही जाणार. फक्त त्यासाठी आपणही जागेवर राहा. म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे, पुन्हा मिळणार नाही. मिळेल तसा वेळ काढा, पण देवासाठी वेळ देत जा, कारण त्याच्याशिवाय खरं सुख नाही. तुम्ही म्हणत असाल तर आज आम्ही सुखी नाही का? आहे, पण हे खरं सांगू, हे क्षणाचं सुख आहे. बायको केली सुख क्षणिक, मुलगा झाला सुख क्षणिक, घरदार बांधले सुख क्षणिक, तुम्हाला पैसा अडका, तुम्ही भरपूर कमवला, रोज एसी मध्ये जीवन जगताय, सुख पण क्षणापुरतं. खरं सुख नाही. खरं सुख फक्त देवापाशी आहे. म्हणून त्याला आपलंसं करायचं. तुम्हाला त्या सुखाची प्राप्ती व्हावी. देवापाशी सुख नव्हतं असं नाही, पण तरी सुद्धा देवाला असं वाटायचं की अजूनही आपण कुठंतरी अपूर्ण आहे. म्हणून या सुखाकाराने देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सगमी आला. म्हणून स्वतःच वैकुंठ सोडलं आणि पंढरपूरमध्ये असणारे नामदेव महाराज, आळंदीत असलेली आमची माऊली यांच्या सानिध्यात देव येऊन राहिला. याचं कारण सुख फक्त संतांपाशी आहे, सुख फक्त देवापाशी आहे. आणि त्या संतांच्या नादी लागायचं, त्या देवाच्या नादी लागायचं, त्याला आपलंसं करायचं. का करायचं? त्याच्याशिवाय खरं सुख नाही. अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करोनी घ्यावा, 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 तेने विना जीवा सुख नोये, 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 रती माई के दुखाची जनती, रती माई के दुखाची जनती, रती माई के दुखाची जनती, रती माई के दुखाची जनती. वा, एकदा सगळ्या वारकऱ्यांसाठी आमच्या टाळ्या वाजवा. सुंदर. आपुला तो एक देव करून घ्यावा. त्याचं कारण त्याच्याशिवाय खरं सुख मिळणं अशक्य आहे. कारण सुख फक्त देवापाशी आहे. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. म्हणून सुख कुठंच नाही. तुम्ही बाहेर शोधा, मोबाईल मध्ये शोधा, घरात शोधा, कुठंच नाही. सुख फक्त देवापाशी आहे. म्हणून अजूनही थोडा विचार करायचा. आता अर्ध्याच्या वरती नाही म्हणलं, 95% तरुण पिढी आज मोबाईलमुळे बर्बाद आहे. किती वेळ लागलं मोबाईलचा. आता बसलेत तरी कीर्तनामध्ये सुद्धा डिवचतं का नाही माणूस? हाय का समोर लक्ष, कोण काय बोलतंय, कोण काय करतंय, घेणं नाही देणं नाही. जेवढं मोबाईलमध्ये तुमचं डोकं आहे ना, त्याच्यातलं थोडं जरी देवाला दिलं तर किती देव होणार नाहीत काही. वापरा ना मोबाईल तुम्ही. ज्ञानेश्वरी वाचा, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे, त्याच्यामध्ये अभंग आहेत, त्याच्यामध्ये संतांची चरित्र आहेत. वाचा ना. चांगल्या गोष्टी नाही घेणार, हे वाईट घेणार. बघत असंच चाललं. एक जण ऑफिसवरून व्हॉट्सअप बघत चाललं असं, एका सोसायटीमध्ये शिरलं आणि बसलं दुसऱ्याच्या जाऊन घरामध्ये. ती बाई इडी झाली होती टीव्हीनी, ती बघत होती, तुला पाहते रे, हे की नाही.
ती एवढी गुंग होती त्या टीव्ही मध्ये की तिला कोण आलंय, नवरा आलाय का दुसरं कोणी माणूस आलाय याचे सुद्धा काही भान नाही. गेली, पाणी ग्लास भरून आणलं, चहा करून आणला, दिला आणि या बी बाबाला वाटलं बायकोच आहे आपली म्हणून पिला. आणि थोड्या वेळाने त्या बाईचा ओरिजिनल नवरा आला फेसबुक बघत. त्याच्याच घरात येऊन त्या बाबाला विचार, सॉरी चुकून आलो. कळलं असेल तर अंतकरणातून हसा, कळलं असेल तर, नाही तर जाऊ द्या मरू द्या. एवढी लोक इडी झाली, स्वतःच्या घरात जायला सुद्धा विचार करतात. एवढी लोक पागल झाली, पागल. अरे एवढं वेळ जर देवाचं लागलं तर आपण नाही का देवरूप व्हायचं? होणार नाही काय? पण नाही लागत. चांगल्या गोष्टीचं येड लागत नाही. इमानदार आहेत. चांगल्या गोष्टीचं वेड लावा. अजूनही सांगते, वेळ निघून गेली नाही. खास करून सगळेच मंडळी, तरुण मित्रमंडळ, माझी तरुण मुलं असतील, मुली असतील, तुम्ही सगळे माझ्या भावा बहिणीसारखे आहेत. हात जोडून सांगते, आयुष्य पुन्हा नाही. एकदा मेलं की गेलं. म्हणून मरायच्या आधी फक्त खरं इमानदारीनं सांगू, तुम्हाला काय साधायचंय, फक्त देव आपलासा करायचा आहे, बाकी काही नाही. फक्त देवाला आपलंसं करायचं या उभ्या आयुष्यात. कारण हे शरीर त्याच्यासाठी मिळालंय. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. खरं सांगायचं म्हटलं तर एवढं शरीर मिळण्याचं खरं कारण दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नाशे जीव पण भवरोग. खरं हे शरीर देण्याचं कारण आहे या उभ्या आयुष्यात या माणसानं मला प्राप्त करून घ्यावं, मला समजून घ्यावं. ही खरी खरी देवाची आशा आहे. म्हणून मी ही विनंती करण, तुमचा जसा प्रपंच असेल तसा करा, पण प्रपंचात राहून पारमार्थ करता आला पाहिजे. जेवढा जीव आपण बायकोला लावतो, पोरांना लावतो, तेवढा जीव देवाला लावता आला पाहिजे. तेव्हा जमलं. आणि हेच होतं संतांचं. नाथबाबाच्या आयुष्यामध्ये 36 वर्ष देवानं श्रीखंडाच्या रूपानं पाणी भरलं. किती वर्ष? 16मध्ये. 16 कळत असेल कुणाला? आता आज आहेत काही बाबांसारखी माणसं आहेत, काही आजींसारख्या माता भगिनी आहेत, वयस्कर महिला आहेत. 16 म्हणजे वल्ल्या अंगण, बरोबर ना? त्याला 16 म्हणतात. वल्ल्या अंगानं देव पाणी भरायचा नाथबाबाच्या घरी. दुपारी 12:30 वाजता नदीवरून, गोदावरीवरून पाणी आणायचं कावडीनं, आणवानी पायानं. माझ्या जगाच्या बापानं 36 वर्ष पाणी भरलं नाथबाबाच्या अंतकरणात. विचार करा, नाथबाबाच्या घरात काय मजल असेल, नाथबाबांची काय ताकद असेल, संतांची, की देवानं पाणी भरावं. काय केलं असं? फक्त अंतकरणामध्ये भाव, भक्ती. भक्तीला जास्त महत्व आहे. जनाबाईच्या घरी सकाळी सकाळी जायचा दळण दळायला. काय केलं होतं जनाबाईनं? किती लाख दिले होते देवाला माझ्या घरी येण्यासाठी? बोला ना, किती पैसा वाचला होता देवासाठी? अहो काही नाही दिलं, फक्त एक अंतकरणातलं प्रेम दिलं होतं. आणि आज आम्ही पैशातही देव मोजायला लागलो. मी एवढे दान केले, मला असं प्राप्त होईना, असं नका डोक्यात आणू. तुम्ही ज्याला दान करताय तुम्ही त्याला कमी समजताय. त्याची बायको लक्ष्मी आहे. कुणाला मिनिटात करोडपती बनवायचं आणि कुणाला बस स्टँडला बसवायचं, हे जिच्यात ताकद आहे ती लक्ष्मी त्याची बायको. आणि त्याला आपण पैशाची लालूच दाखवत असेल तर जमन का? त्याला गरज नाही तुमच्या पैशाची, गरज नाही. तुमच्या अंतकरणातल्या प्रेमाची देवाला गरज आहे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा
पाण्यातला तिळा एवढा भाव फक्त देवाला पाहिजे. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. देवाला काही लागत नाही, एक अंतकरणातलं प्रेम तिळा एवढा भाव फक्त देवाला पाहिजे. बस देव त्याच्यावर खुश आहे. पैसा अडका देण्याच्या नादी तुम्ही लागूही नका. म्हणून अंतकरणातून फक्त जमन तसा परमार्थ करता करता का, कारण खरं सुख तिथे. म्हणून तुम्ही बाकीचा जर अभ्यास केला ना तर खरं सांगू, येरती माईके दुःखाची जनिती नाही धियंती वसाणी. हे सगळं नाशिवंत आहे. माईक म्हणजे नाशिवंत, खोटं. आणि माणसाचं इथंच उलट झालं. लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. खोटं आम्हाला एवढं लवकर पटतं आणि खरं कितीही समजून सांगू द्या पटत नाही. पण खरं पटल्याशिवाय आयुष्याचा उद्धार नाही, हे लक्षात घ्या. प्रपंच हा लटकाय, लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार. वाया येरझार हरिविन. हे सगळं वायाला येरझार जाणार. ही सगळी हरीशिवाय सगळं खोटं आहे, देवाशिवाय सगळा प्रपंच खोटा आहे. म्हणून प्रपंचच्या नादी लई लागायचं, पण आम्ही लागल्याशिवाय राहत. करा ना प्रपंच, लेकरं बाळ सांभाळायची, सगळं करायचं, पण वेळ मिळेल तसं. घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला तू रडशील डाई ठाई. संसारा पायी या या संसारा पायी, संसारा पायी या या संसारा पायी, संसारा पायी या या संसारापायी, संसारापायी या या संसारापायी. तू संसार केला घाई, सारे अंगाची झाली लाही. आयुष्य गेले हातपाय थकले, मुखी राम नाम नाही. तू म्हणशील बायका पोर ही तुझ्या मागची चोर. मेल्यावरती खापर फोडती तुझ्याच डोक्यावर. तू म्हणशील घरदार हे हितच राहील सार. मेल्यावरती तुझे घर गावाच्या बाहेर. तू म्हणशील पैसा अडका हा हितच राहील सडका. मेल्यावरती तुझ्या बरोबर येईल मातीचा मडका. तुकड्या म्हणे घोडे हत्ती सर्वाची होईल माती. रावण मेला लंका जळाली अशीच होईल गती. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला तू रडशील डाई ठाई. संसारा पायी या या संसारा पायी, संसारा पायी या या संसारा पायी. या संसारापायी या या संसारापायी, संसारापायी या या संसारापायी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अभंग आहे. काय म्हणतात तुकडोजी महाराज माहितीये? जीवापाड प्रपंच किती करा सुख नाही. आता हे संतांनी सांगावं आपल्याला, तरी आम्हाला कळना. नुसता प्रपंच किती करा सुख नाही. बरं या जगात आपलं कोण खरा विचार केला तर? तुम्ही म्हणता बायको माझी, माझी का लोकाची? मग बोला ना माझी. बायको माझी, घर माझं, दार माझं, पैसा माझा, इस्टेट, शेती, गाडी, बंगला न्या माड्यावर बांधून. येणारे सोबत तुमच्या नाही माझ्या नाही, काय येणारे सोबत? कुणी नाही आपलं. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. ए बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे
म्हणजे आपल्या प्रश्नांची उत्तरं आहेत. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकलारा प्राण्या माझे माझे म्हणून, बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कोणाचे सगळे सोयरे, मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. आपल्यासोबत कोणी येणार नाही ही गोष्ट खरी आहे. आणि सगळ्यांना डोळ्याने दिसतंय तरी आम्ही आंधळ्यावानी जीवन जगतो. उपयोग आहे का? हे माझं आणि ते माझं, ते माझं आणि ते माझं. हाय काय आपलं? हाय काय? काही नाही. बरं तुमच्या सोबत किती संपत्ती येणार आहे? सुंदर उदाहरण आहे आपल्या समोर रावणाचं, ज्याच्या एवढा इस्टेट कुणाची नव्हती. एवढा मोठा रावण आज किती किती इस्टेट कमवू द्या, रावणा एवढी कमवू शकत नाही आपण. 80,000 बायका होता त्याला. किती? इथं एकाला सांभाळून वैतागलं. कुठं नाव घेता? आणि तुम्हाला खोटं वाटतं तर तुमचे चेहरे सांगतात ना आम्हाला. आम्हाला कुठं बाहेर बघायला जायचंय? खरं आहे का खोटं आहे? इकीला साड्या घेऊ घेऊ वैतागलं. दुसरीचा कुठं नाद करता? 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू, 7 कोटी घरं कांचनाची, 7 कोटी घरं नुसती सोन्याची, 7 घरं तांब्याची, 7 घरं काशाची, 7 घरं पाषाणाची, संपूर्ण लंका सोन्याची. इंद्रजितासारखा मुलगा, कुंभकर्णासारखा भाऊ, 33 कोटी देव बंदी खाण्यात, एवढी त्याची इस्टेट. किती? 33 कोटी देव बंदी खाण्यात. आमची जिंदगी गेली, अजून स्वप्नात बी आला नाही. देव आला बी असं नवस फेडला नाही म्हणून. मसोबा कुठं आहे आपण? आणि कशाची एवढी फुगिरी आपल्याला? हम किसी से कम नाही, हम में तो दम नाही. पण किती तिकडच किती कमवलं तरी काही सोबत येत नाही. त्यामुळे याची फुगिरी अहंकार सोडून द्या. हाही त्यात आनंदात जगायचं. ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला वाटत असं धन धन, मगाशीच आमचं दादाचं असं सहज बोलणं झालं. काही लोक एवढे करोडपती असतात की विषय नाही. पण मला एकच वाटतं, ज्या अर्थी संत मरतात म्हणतात त्या अर्थी काहीतरी खरं आहे. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. प्रारब्ध असेल ना तर त्याला कधीही पैसा मिळतो. त्याच्यामुळे त्यासाठी खटपट करायची गरज नाही. खोटं वाटतं तर उदाहरण आहे. मला वाटतं तुम्हा सगळ्या महाराज मंडळींच्या माहितीतलंही उदाहरण असेल, कारण जुन्या महाराजांच्या तोंडातून मी हे ऐकलं. एक जण बहिर्दिशेला गेलं. पहिल्या काळामध्ये बाहेर जायचे बरोबर ना, शेतामध्ये वगैरे. शेतात गेलं, आपलं छोटीशी काठी वगैरे असती किंवा काट्याचं असं काहीतरी बारीक, त्याला काय म्हणतो आपण, काठीच म्हणूया, असं टोकरायला लागलं. बसल्या बसल्या टोकरता 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 त्याला असं खाली लागलं काहीतरी. आणखी टोकरायला लागलं, हाताने टोकरायला लागलं. जमीन माती टोकरता टोकरता त्याला हंडा सापडला. नशीब हंडा सापडला, पण त्यांनी तो स्वतः जवळ नाही घेतला. म्हणलं हे ज्याचं शेत आहे त्याचं आहे बाबा, आपलं नाही. कारण काही वेळेला ती लोक इमानदार होती. आपल्यातलं एखादं असतं तर म्हणलं असतं जाऊ दे, आपलं सापडलं तर चला घरी, बरोबर का नाही? ही आपली दशा सांगते. पण तो काळ इमानदारीचा होता. तरी तो हंडा घेतला. म्हणलं तुमच्या शेतामध्ये असं असं धन सापडले, मी काय हात लावला नाही, तुमचं तुम्ही जावा आणि बघा. त्या मालकाला सांगितलं त्यांनी, शेताच्या मालकाला सांगितलं. शेताच्या मालकाला काही खरं वाटेना, पण म्हणलं ठीक आहे जाऊया. आता ते थोडंसं त्याला होती हवास, मना अंतकरणामध्ये लालसा होती. म्हणलं बरं झालं भेटलं, पण त्याच्या नशिबात नव्हतं. ते तिथं जायला त्याला कोळशे भेटायला, कोळशे भेटले. त्याच्यात साप विंच असं बरंचसं काय 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 त्याच्या डोळ्याला दिसायला लागलं. त्याला काही धन दिसना. धन कुणाच्या नशिबात होतं? जे बहिर्दिशेला गेलं होतं त्याच्या. तो म्हणला असं काय, मला खोटं बोलतो. मग तो रात्रीच्या 12-1 वाजता आपलं वरती गेलं, त्याच्या घरावर चढलं. का तर माझ्याशी खोटेपणा केला म्हणून त्याच्या घरावरची अशी कौलं बाजूला काढली आणि तो हांडा असाच उलटला. पण त्याच्या अंगावर पडल्या त्या मोहरा. माझ्या अंगावर काटा आला बरं का. अंगावर काटा कुणाच्या येतो माहिती का? जे जिवंत आहे त्याच्या, मेलेल्याच्या येत नाही. जे अंतकरणातून ऐकतात त्याला या गोष्टी कळतात. आणि खरं काही गोष्टी काय पहिल्या काळातल्या होत्या, असं नाही म्हणायचं की या खरं असतील का नसतील, असणारच. ज्या अर्थी लिहून ठेवल्या त्या अर्थी काय येड्या बागड्यांनी लिहिलेलं नाहीत ना.
म्हणून विनंती माझी, तुमच्या नशिबात धन असेल तर ते तुमच्यापर्यंत येणार, पण मला काय वाटतं आहे त्याच्यात सुखी राहण्याचा प्रयत्न करा. भगवान परमात्मा तुम्हाला अनंत पटीनं देईन. माणूस हव्यास जेवढा करतो, जेवढा त्या धनाच्या पाठीमागं लागतो, तेवढं धन पुढं पळत राहतं. आणि तुम्ही त्याचा लोभ सोडून द्या, फक्त भक्ती करत राहा, धन तुमच्या मागं आल्याशिवाय राहणार नाही. मला एवढं वाटतं. कारण लक्ष्मीच्या हातात पाय आहेत, त्या पायाचं जर तुम्ही नित्यनेमानं चिंतन केलं तर लक्ष्मी तुमच्यापर्यंत येणार नाही असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळं नाही त्या धनाच्या नादी लागून आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा हे माईक आहे एवढी गोष्ट ध्यानात ठेवायची. जे खरं आहे ते भगवान पंढरीनाथाचं नाम आहे, बाकी काही खरं नाही, सगळं खोटं आहे. एवढी गोष्ट ध्यानात ठेवायची आणि नामचिंतन करत राहायचं, बाकी काही खरं नाही, सगळं खोटं आहे. अहो ही जिंदगी बी आहे तवर आहे हो, एकदाच गेलं की गेलं. म्हणून जाण्या अगोदर फक्त समजून घ्या, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगे, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगे, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगे, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगे, घर से बाहर निकलना पड़ेगा. घरावर हक्क राहणार, भाडं देणं बंद, त्या दिवशी घर मला खुसकून बाहेर काढतो, तसं हे किरायाचं आहे, आपलं नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, आपलं काही नाही. आव जाऊ घर तुम्हाला, आपलं काही नाही. आलं तसं जाणार. खरंय का खोटं आहे? येताना घेऊन आलास का, जाताना घेऊन जाशील का, नको अभिमानी जगू भल्या माणसा, नको अभिमानी जगू भल्या माणसा, नको अभिमान धरो भल्या माणसा, नको अभिमान धरो भल्या माणसा. येताना घेऊन आलास का, जाताना घेऊन जाशील का, नको अभिमानी जगू भल्या माणसा, नको अभिमानी जगू भल्या माणसा. नको अभिमान धरो भल्या माणसा, नको अभिमान धरो भल्या माणसा. येतानाच काही घेऊन आला नाही तर संग जाताना काही नेईल असं मनात आणू सुद्धा नका. येताना तसंच आलं का नाही, का आणलं काही, जाताना काय नेणार आहे? मग व्यर्थ आशा कशाशी? व्यर्थ नाही त्या गोष्टीच्या नादी लागायचं कशाला? कमवायचं, लेकरा बाळांवर जीवापाड प्रेम करायचं आणि जसा जमन तसा परमार्थ करायचा, एवढंच समजून घ्या, बाकी काही नाही. म्हणून जाता जाता नाही त्या गोष्टीच्या एरती माई गे दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी, नाही आधी अंती अवसानी म्हणजे आधी नाही, अंती नाही आणि अवसानामध्ये फक्त भासतं ते आहे मृगजळ. हा प्रपंच म्हणजे मृगजळासारखा आहे. मृगजळ माहीत नसन तर दुसरा शब्द आहे आपल्या मराठ्यामध्ये, झळया. माहिती झळया?
जळ्या. आता हे जे नवीन पोर आहेत त्यांना नाही कळायचं, पण त्यांच्या भाषेत बी सांगते. दुपारी भर उन्हात जर तुम्ही प्रवासाला निघाले, सपोज एक्सप्रेसने निघालात आणि सपाटीचा रस्ता आला, एकदम मैदानी प्रदेश, इथून पाहिलं तर 1 किलोमीटरवर पाणी दिसतं. झालंय का असं कधी? तुम्ही बाईकवर असा या 4 व्हीलरमध्ये असा, इथून पाहिलं की भर उन्हामध्ये तिथं तुम्हाला पाणी दिसणार, पण जवळ गेलं की तिथं काही नसतं. त्या दिसणाऱ्या पाण्याला मृगजळ म्हणतात. ते खरं आहे का? डुप्लिकेट. बरं, सकाळी दिसतं का? संध्याकाळी? मग भासतं कधी? फक्त दुपारी. तसं बायका पोरं जन्मताना असतात का? मरताना असतील याची गॅरंटी मी नाही देऊ शकत. हां, भासतात कधी? फक्त तरुणपणाच्या काळात. आणि आम्हाला ते खरं वाटतं, पण देव खोटा वाटतो. हे संतांना मांडायचंय. म्हणून हे सगळं नाशिवंत आहे. ह्या नाशिवंतासाठी तुम्ही जे खरं आहे त्याला सोडू नका. नाशिवंताबरोबर प्रपंच करता करता संसारी असावे, आसोनी नसावे, आणि भजन करावे वेळोवेळा. प्रपंचात राहायचं पण आसून नसल्यासारखं. जेवढंच तेवढं. लई डोक्याला हेडॅक करून घ्यायचं. मी मेल्या माझ्या बायकोचं कसं होईल? माझ्या पोराला चांगली पोरगी भेटन का? ते भगवान परमात्म्यावर सोपवायचं आणि निवांत नामचिंतन करणे, काम करणे, बस. तुमचं जे कर्म आहे ते करत चला. सुख समाधान त्याच्यात शोधा. हे भौतिक सुखामध्ये शोधण्यात अर्थ नाही. हे खोटं आहे, खोटं आहे. जाणार जाणार, देह जाणार जाणार, याशी काळोबा खाणार. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. येरती मायके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. मग खरं काय? या जगामध्ये खरा आहे तो भगवान परमात्मा. त्याच्या नादी लागायचं. या दोन्ही गोष्टींच्या नादी लागायचं नाही, देवाच्या नादी लागायचं. काय होईल देवाच्या नादी लागलं तर? अविनाश करी आपुली आईसे, अविनाश करी आपुली आईसे, अविनाश करी आपुली आईसे, अविनाश करी आपुली आईसे. एकदा सगळ्या माझ्या वारकऱ्या बंधूंसाठी टाळ्या वाजवायच्या. जाता जाता एवढी विनंती माझी, काही लागत नाही. देवाचं वेड लागलं की भगवान परमात्मा आपल्याला अविनाशी बनवेल. तुम्ही म्हणसान ताई अविनाशी म्हणजे काय? ज्याचा विनाश होत नाही, ज्याला मरण नाही असं. मग आता काय डोकं चालवतील? आता मरायचंच नाही का? नाही, मरायचं.
हा विषय जरा आपण पुढे ढकलू. आधी अविनाशाचा विचार करू. देवाला आपण जर देवाचं वेड स्वतःला लावून घेतलं तर भगवान परमात्मा आपल्याला अविनाशी बनवेल. आणि खरं सांगू का, वेड हे आत्ताच पिसं लागलं होतं. पिसं वेड्याच्या पुढची स्टेप आहे. पिसं म्हणजे तुम्हाला विशेष नाही, एक सुंदर गवळण आहे. मन मोहिले रे मन मोहिले, मन मोहिले रे मन मोहिले. मन मोहिले रे मन मोहिले, मन मोहिले रे मन मोहिले. देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, अरे तुझ्या मुरलीच्या पायी रे. मन मोहिले रे मन मोहिले, मन मोहिले रे मन मोहिले, मन मोहिले. रे मन मोहिले, मन मोहिले रे मन मोहिले. विचार करा, या गवळणींची खरी अंतःकरणातली जी व्यथा आहे ती मांडली या अभंगामध्ये. काय पिसं होतं देवाचं ते मांडलंय. कपाळी काजळ, डोळ्यामध्ये कुंकुम, हळदीने मळवट भरी रे, हळदीने मळवट भरी रे. मन मोहिले रे मन मोहिले. एवढं वेड मेकअप जर करायला बसल्या त्या गवळणी तर आपण कुठं काय लावतो याचं सुद्धा भान नव्हतं. काय करतोय ह्याचं पूर्णपणे भान हरपून गेलेल्या त्या गवळणी. एवढं वेड होतं, एवढं देवावर वेड. त्याच्या मुरलीचा धणी फक्त कानावर जर पडला ना आणि धारा काढायला बसल्या ना गवळणी, गाईच्या ऐवजी बैलाची धार काढत होत्या. आणि त्या प्रेमामध्ये एवढी ताकद होती की बैल सुद्धा दूध देत होता. हे निस्वार्थ प्रेम होतं. आता आपल्याला बसवा बरं बैलाची गाईची धार काढायला. एका लातात गडी अंगणात तांब्या घरात काय घेऊन बसले. आपला तेवढा जीव राहिला नाही ना, देवावर जीव राहिला नाही. त्यांना वेड होतं तेवढं देवाचं. कुठेही स्वतःच्या नवऱ्यात देव दिसायचा, सासूत देव दिसायचा, मुला बाळांमध्ये देव दिसायचा. एवढा देव 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 माय झाल्या होत्या त्या की काही त्यांना कळतच नव्हतं. ताण भूक हरपून फक्त भगवान पंढरीनाथाच्या, कृष्ण भगवंताच्या नादी त्या लागल्या होत्या. मला काय वाटतं, एवढं पिसं नाही आपल्याला लागावं, पण थोडं तरी, लय नाही. बाप पतंग बेटा घोडा, आपण जादा नाही तो थोडा थोडा. लय येड नाही लागू द्या तुम्हाला मोबाईल एवढं, पण थोडं तरी लागू द्या. आज येळभरातून आम्ही 50 वेळा नाही, 1000 वेळा नाही, 10,000 वेळा मोबाईल चापत असं. त्याच्यातलं 2 मिनिटं जरी आपण देवासाठी 2 मिनिटं श्वास वडले तरी लय झालं. 2 मिनिटं बसून त्याच्यासाठी चिंतन केलं तरी लय होईल. पण करा, हात जोडून सांगते. माता भगिनी असतील, मुली असतील, हात जोडून सांगते, केल्यानं होत आहे रे. आणि कोण म्हणलं देव होता येत नाही? तुम्ही स्वतः देव आहात. तुमच्यापासून देव कणभरही वेगळा नाही. तुका म्हणे आहात तो स्वयं पर ब्रह्म, परी मूर्खने वर्म संत चरण. फक्त आम्हाला समजत नाही. किती सांगू तुका म्हणे, सांगू किती, यात भगवंताच्या मूर्ती. तुम्ही स्वतः देव आहात, तुमच्यापासून देव वेगळा नाही. फक्त आंधळे हे जड, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, आणि गेले विसरून खऱ्या देवा. फक्त आम्ही विसरलोय त्या देवाला. म्हणून त्याला आपलंसं करा, समजून घ्या. तो कसा आहे, कुठे आहे, बाहेर आहे का आत आहे, समजून घ्या. माणसांमधला देव ओळखा. आयुष्य खूप सुंदर आहे, पुन्हा मिळणार नाही म्हणून माझं एवढं सांगणं. म्हणून जाता जाता विनंती माझी, समजून घ्या देवाला. आणि माता भगिनींनाही सांगणं आहे, जसं होईल तसं आपल्या लेकरा बाळांकडून परमार्थ करून घ्या. कारण आज तुमच्यावर यांचं पुढचं भविष्य आहे. घरातली आई जर परमार्थिक असेल तर मुलं ही चांगल्या वळणावरच जाणार. पण आईलाच परमार्थ आवडत नसेल तर पुढचं भविष्य खूप कठोर आहे. आज बघतोय आपण, खूप अवघड परिस्थिती चालली ना. सांगाय नको अशा गोष्टी घडतात. म्हणून विनंती माझी, थोडं लेकरा बाळांवर लक्ष केंद्रित करा. कधीतरी त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, भागवत देत जा. हरिपाठ नावाची गोष्ट त्यांच्याकडून कधीतरी वाचून घ्या. हात जोडून सांगते,
16 वर्षाच्या लेकरानं न शाळेत जाता, न युनिव्हर्सिटीमध्ये जाता, न कॉलेज करता, न MA BA PhD MCom LLB FY TY न कोणती पदवी डिग्री घेता 9074 ओव्या लिहिल्या, 700 श्लोक लिहिले, ॲडव्हान्स म्हणून 3 ग्रंथ लिहिले आपल्यासाठी, चांगल्या 65 अमृतानुभव आणि 28 अभंगाचा हरिपाठ आपल्यासाठी लिहिलं. मग आपलं काम नाही का वाचायचं? म्हणून विनंती माझी, जसा वेळ मिळेल तसा परमार्थ करायचा, पण देवाच्या नादी लागायचं, त्याचं नामस्मरण करायचं. म्हणून 2 हाताने टाळी वाजवायची, ताट बसायचं. जेवढे उभे राहिलेले आहेत तरुण मित्रमंडळ असतील, माता भगिनी असतील, चप्पल फक्त पायातली बाजूला ठेवायची आणि टाळी वाजून भजन करायचं. जो करीन टाळीस टाळा टाळी, त्यास उद्या सकाळी यमकव टाळी. कळलं तर ठीक, नाही तर मुर्दे जाऊ द्या. करू सुरुवात. डब्बा रखो माई, डब्बा रखो माई, डब्बा रखो दुःखाची जनिती नाही आदी अंत्य अवसानी, अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तम चिउरे कीर्ती मागे. भगवान परमात्म्याचे जर तुम्हाला पिसं लागलं, वेड लागलं, त्याच्या नामाचं तुम्ही कंपल्सरी चिंतन केलं, सतत चिंतन केलं, सतत भजन केलं, तर 100% तो भगवान परमात्मा तुम्हाला अविनाशी बनवेल. आणि अविनाशी तुम्ही आहातच. मी आत्मस्वरूप आहे हे ज्याला कळलं त्याला मरणाची भीती राहत नाही. हा, याचा अर्थ मरण नाही असं नाही, मरायचं. कारण देहाची गाव आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना मनोनय धनंजया जया परी, उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जिथं उपज नाही तिथं नाश पावणं हे ठरलेलं आहे. त्यामुळे जिथं उपजनं जन्म झाला तिथं मरण होणार, जिथं बारसं झालं तिथं 13वा होणार. म्हणजे मरण ठरलेलं आहे, मरण ठरलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही लय टेन्शन घ्यायचं नाही. एकदा जन्माला आलो म्हटल्यावर मरावं लागणार, फक्त एवढंच की ते मरण चांगलं यावं. तू का म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती रूपानं राहावं असं वाटत असन तर एक संतांनी ट्युनिंग आपल्याला सांगितली, एक परमार्थाची सोपी पद्धत सांगितली. आम्ही तुम्हाला आतापासून परमार्थ करा म्हणतो, नामस्मरण करा म्हणतो, गळ्यावर पवित्र तुळशीची माळ घाला म्हणतो. जसा होईल तसं रामकृष्णारी म्हणतो म्हणा. असं का म्हणतो याचं खरं कारण सांगू. जेणेकरून तुमच्या इंद्रियांना वळण पडेल. आणि एकदा का इंद्रियांना वळण पडलं की 100% मरताना तुमच्या मुखात देवाचं नाम येईल. पण आता जर इंद्रियांना वळण पडलं नाही, बाकीच्या गोष्टीत तुमचं मन अडकायला लागलं तर मरताना अडकणार नाही कशावरून. बरोबर आहे का नाही. आणि एकदा का मन भरकटलं की जसं तुमचं मन, जशी तुमची वासना तसं पुढचं शरीर. आणि असं होऊ नये म्हणून आतापासून थोडं इंद्रियांवर ताबा ठेवा. तुमच्या अंतकरणामध्ये भगवान पंढरीनाथाचं नामचिंतन राहू द्या. सतत देवाचं नामचिंतन करा की जेणेकरून मरते समयी तुमच्या मुखात असंच देवाचं नाम येईल सहज.
अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका मने सुखा पार नाही. अंतकाळी मरताना तुमच्या मुखात देवाचं नाम आलं की 100% पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही आणि कीर्ती रूपाने तुम्ही सुद्धा अमर व्हाल. ही साधी सोपी संतांनी व्याख्या सांगितली परमार्थाची. फक्त एवढंच की मरताना शेवटच्या श्वासाला भगवान पंढरीनाथाचं नाम या मुखात यावं म्हणजे जीवन कृतकृत्य होईल. आणि एवढं होण्यासाठी आतापासून या इंद्रियांना वळण पाडा. 2 जाता जाता या सेवेतून 4 वाक्य घरी घेऊन जायचे. बाकी काही नाही नेलं तरी चालेल. 1 अजूनही ज्याच्या गळ्यावर तुळशीची माळ नाही बाबा, 22 वर्ष आपल्या गावात आपल्या सोसायटीमध्ये सप्ताह चालू आहे, पण अजूनही तुळशीची माळ घालायला बिचकते मन. कशी घालू, कशाला घालू, काय होणार आहे माळ घातल्याने, असे जर नाही त्या अनाठाई मनात विचार येत असतील तर हे विचारांवर मात करा आणि लवकरात लवकर वारकरी व्हा. 2 जीवनामध्ये गुरु करा. सापडत नसेल तर विचारा. इथं येणाऱ्या कीर्तनकारांना विचारा, कुणालाही विचारा, पण जीवनामध्ये एक तरी गुरु करा. 2 गुरु करा. 3 खऱ्या नामाची ओळख करून घ्या. आणि शेवटचा महत्वाचा टप्पा, मायबाप असतील तर सांभाळा. दुनिया मिळेल पण मायबापाचं प्रेम नाही मिळणार. आज लोक कुत्री सांभाळतात नाही. जा मोठ्या सोसायटीमध्ये, ह्या मोठ्या आपल्या गावीच्या बिल्डिंग मध्ये जा, टपात बसून आंघोळ घालतात कुत्र्याला. टपात, बरोबर आहे का नाही? रोज नवीन टॉवेल साबण कुणाला? कुत्र्याला. मनाला वाटेल ते खाऊ घालायचं, वडापाव, पिझ्झा, बर्गर. सायंकाळी 4:30-5च्या टायमिंगला एसीच्या गाडीत पुढच्या सीटवर बसवायचं, अख्खं गाव बोंबलं थिंडून आणायचं. कुणाला? कुत्र्याला. याचा कुत्रा एसीच्या गाडीत पुढच्या सीटवर फिरतय आणि याचे मायबाप वृद्धाश्रमात आज आहेत. एवढी नीच माणसं आज महाराष्ट्रात जन्माला आली. पण एक शेवटचं सांगू, कुत्र्याला कितीही जीव लावा, सावल्याशिवाय राहणार नाही. मायबापाला फेकून जरी भाकर दिली ना तरी आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. ही जात मायबापाची आहे. म्हणून मायबापाला सांभाळायचं, काय होऊ द्या. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे माय बापाला. जिजविली त्यांनी काया, काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बाप तुम्हाला, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. आई बाप जिवंत असता नाही तू केली सेवा, आई बाप जिवंत असता नाही तू केली सेवा. मग मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा, म्हणतोस देवा देवा. बुंदी लाडूच्या पंक्ती बसवशी, बुंदी लाडूच्या पंक्ती बसवशी, नंतर तू जेवाया. काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. विचार करा, जगात सगळं मिळेल पण मायबापाचं प्रेम नाही मिळणार. म्हणून मायबापाला सांभाळायचं. मायबाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. ज्याचे मायबाप जिवंत आहे त्याला नाही तीर्थयात्रा करणं झालं तरी चालेल, पण मायबापाला सांभाळायचं. जाता जाता माझ्या माता भगिनी आहेत, मुली आहेत, मुलींनाही एक जाता जाता सांगेल, आज 50% आरक्षण सरकारने आपल्याला दिलं. मी म्हणेन सरकारने लेट दिलं. हे आरक्षण तुम्हाला संतांनी, शिवाजी महाराजांनी त्याच काळात दिले. फक्त समजलं पाहिजे. आणि एक विनंती माझी मुलींना अशी राहील की आज आपल्याला सगळ्या गोष्टींचं खरोखर मनापासून कौतुक आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टींची सूट आहे, पण त्याचा खरोखर गैरफायदा करू नका. आपल्या मायबापाचं नाक खाली होईन असं न वागता छान जीवन जगा. काहीतरी करून स्वतःच्या पायावर उभं राहा. सुंदर करिअर घडवा, सुंदर आयुष्य घडवा. जमन तसं सुंदर राहण्याचा प्रयत्न करा. आणि जाता जाता एकच सांगन, कडू आहे,
कटू आहे पण ऐकावंच लागण, कारण मी तुमची स्वतःची बहीण आहे म्हणून सांगते. फक्त एकच काम करायचं, अंग भरून कपडे घालायचे, कॉलेजला जाताना ऑफिसला जाताना नाही त्या पोशाखाचा वापर करायचा नाही. खरंच सोनं पैसा हिरा तुम्ही तिजोरीत झाकून ठेवता का उघडा करून ठेवता? उघडं ठेवा बरं, घेऊन जाते. तसं बाई झाकलेली चांगली का उघडी चांगली? जरा थोडं डोके जागेवर ठेवा. बाई म्हणजे सामान्य नाही, बाई म्हणजे या विश्वाचं जडवाडा रत्न आहे. थोडं थोडं सांभाळा. काही गोष्टी मर्यादेत. कपडे घालताना तुम्ही काय घालता मला त्याच्याशी घेणं देणं नाही. टॉप घाला, जीन्स घाला, पंजाबी ड्रेस घाला, साडी घाला, व्यवस्थित अंग झाकून चापून चुपून. हात जोडून सांगते, जे शोभतं ते लेवावं, जे पचतं ते खावं. समजून घ्या. जे चांगलं दिसतं ते लेवा. नाही ते घालण्यात तुम्हाला काय त्याच्यात फॅशन वाटते काय माहिती, डोमलं कळना मला. विचार करते मी कधी कधी या बायांना आज झालंय काय. थोडं व्यवस्थित, थोडं मर्यादेत छान जीवन जगा. आज लय आपण नशिबवान आहे, साध्या राष्ट्रात जन्माला नाही आलो, खूप छान राष्ट्रात जन्माला आलो. फक्त किंमत करा. म्हणून हातामध्ये एक तरी बांगडी मुलीच्या, एक तरी किमान छोटीशी राहू द्या. लय लाज वाटते तुम्हाला तर. कुणा म्हणलं मी 50-50 बांगड्या भरा? नाही, एक बांगडी कपाळाला छोटीशी कवीना टिकली. आणि महिला मंडळाला सांगणे, जरा तुमची टिकली मोठी होऊ द्या ना जरा. ती मुंगी हागल्यावानी काय टिकली लावतात काय माहिती. थोडी थोडी मोठी. आणि दोन्ही भावयांच्या थोडीशी वरची जागा जी आहे ती आपल्या पतीची जागा आहे, ती कधी रिकामी ठेवायची नाही. ही पतीची जागा आहे वरची. आम्ही टिकली लावतो नाकावर, बरं झालं इथं नाही लावती. निवळ याड्याचा कारभार झाला. काय करतो आणि काय नाही ते आम्हाला समजना. थोडं व्यवस्थित. कारण माणसानं कसं आहे, सगळ्या गोष्टी निटोक्यात असल्या तर छान दिसतं. उगाच काहीतरी करायचं काय अर्थ नाही त्याला. व्यवस्थित टिकली लावायची छानपणी. का तुम्हाला आम्ही म्हणत नाही आता कुंकूच लावा, आता कुंकातच बात पण आहे ना. कपाळ खराब व्हायला लागले आम्हाला कळतं. मग जे लावायचं ते थोडं व्यवस्थित. आणि कपाळावर जर कुंकू लावायचंच असेल तर टिकलीवरही तुम्ही लावू शकता, कारण मान कुंकाला आहे. आता कुंकामध्ये भेसळ आहे म्हणून काय हरकत नाही, टिकलीवर थोडंसं कुंकू लावत चला. आपल्या सौभाग्याचं रक्षण आपणच करणार आहे. हे बघा, जरी खोटं आहे तरी नवरा आहे, बरोबर आहे का नाही? खोटं आहे तरी शेवटी प्रपंच आहे. जिवंत आहे तवर सांभाळायचं, जिवंत आहे तवर सांभाळायचं. जिवंत नाही त्या दिवशी बघता येईल पुढच्या पुढे. आहे तवर सांभाळा. म्हणून हात जोडून एवढी विनंती. काही गोष्टी आम्ही हसण्यातून सांगतो पण समजून घ्या. नुसतं हसून जी रवल्या तर तुमचंच वाटोळ आहे त्याच्यात, माझं नाही. आणि आम्ही तुम्हाला कटू होऊन बोलतो कारण तुमचे आहेत म्हणून बोलतो, समजून घ्या. एखादी लेकरू जर उन्हात खेळत असेल तर आई त्याला काय म्हणते, बाळा उन्हात खेळू नको बरं, सावलीत खेळ. ते पहिल्यांदा ऐकत नाही, दुसऱ्यांदा ऐकत नाही, तिसऱ्यांदा आई गोड बोलून सांगते, पण चौथ्यांदा त्याला ओरडून सांगते, ए तुला सांगितलं ना उन्हात मरू नको, सावलीत मर. ती मर म्हटलं नाही लेकरू मरत. तसं आम्ही तुम्हाला वाईट बोलल्याने तुमचं वाईट नाही होणार, पण समजून घ्या नाही ऐकलं तर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून थोडासा विचार करायचा, संतांच्या मार्गाने जायचं, छान जीवन जगायचं. सगळ्या माझ्या लेकी बाळींना एवढीच विनंती, छान जगायचं. मस्त फुल कपडे घालायचे, सुंदर. कराटे शिका, काय शिकायचं ते शिका, पण छान व्यवस्थित मर्यादेत. आणि कराटे तर शिकलंच पाहिजे. तुम्ही एकटे निघाले कुठून वाशीच्या स्टँडवरून जरी 7 वाजता 8 वाजता तरी टापोटाप घरापाशी आले पाहिजे. 4-5 पोरांनी जर तुम्हाला छेडछाड करायचा प्रयत्न केला तर तिथे उरफट तिरफट करता आलं पाहिजे. पण आम्हाला काही कळत, खायला हे महाग झालं ना, खाणं सुद्धा नीट नाही. अर्धी चपाती खाती हो, अर्धी चपाती. कुठून ताकद द्यायची? व्यवस्थित छान राहा, चांगलं अन्न खा, चांगल्या सुदृढ राहा. आणि तुमच्या हातून या गणपती बाप्पाची अशी सेवा घडो एवढी मनातून माझी सर्वांना खरोखर विनंती. आणि जाता जाता एवढे 4 वाक्य घरी घेऊन जा. जसं जमन तसा परमार्थ करण्याचा प्रयत्न करा. मी जास्तीचं नाही सांगणार, पण जेवढं जमन तसं करा, पण करा, वेळात वेळ काढून करा.
म्हणून जाता जाता एवढे 4 वाक्य घरी घेऊन जायचे. सगळ्यांना मनापासून सर्वांचं अभिनंदन. खूप छान कार्य तुम्ही करताय. बघता बघता 22 वर्ष झाले. आमचे पडळकर दादा असतील, आमचे सगळे गव्हाणे काका असतील, सगळे नवले काका असतील, सगळं आमचं हे पूर्ण कुटुंब आहे. हे वारकऱ्याचं कुटुंब आहे. आणि आज त्याच्यात महिला काही भागीदार आहेत. तुम्ही सगळ्या माता भगिनींचे सुद्धा माझे खरोखर यांचे पाय धुवून पिले तर कमी. आज एवढं यांनी मोठं कार्य करतात. कारण हरिपाठ चालू करणं आणि तो टिकवणं सोपी गोष्टी नाही. करणं सोपं आहे, पण टिकवून नेणं, निभवून नेणं खूप अवघड आहे. म्हणून ह्यांच्याही मनातून आभार, सर्वांचे आभार. जाता जाता दोघांनी सुंदर पखवाज वादकांनी साथ दिली. तुला थोडंसं बोलले असन दादा, मनातून दिलगिरी व्यक्त करते, पण तुझी बहीण या नात्यानं मी फक्त बोलले, बाकी काही नाही. प्रॅक्टिस आणखी थोडीशी पाहिजे आणि ती तू कर आणि तू करशील, आणखी मोठा हो, एवढी माझी गणपती बाप्पाला मनातून अभिवादन गणपती बाप्पाला, की या दादाला आणखी मोठं कर, सुंदर याच्यामध्ये हातामध्ये आणखी सरस्वती दे. आणि सर्वांचे मनातून आभार. टाळकरी मंडळींचे असतील, माझे गायनाचार्य असतील, सर्वांचे आभार. सगळ्या बाबांचे आभार. आमच्या चोपदार बाबांचे आभार. आज माझ्यासोबत सहज आज बरं का खूप दिवसांनी माझे मिस्टर पती पण आले, त्यांचेही आभार. माझे वडील आहेत, माझी लहान मुलगी सांभाळतात, त्यांचेही आभार. आणि सुंदर आवाज आज तुम्ही दिला, त्यामुळं माईकवाल्या दादांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि 2 तासापासून गेल्या उभा आहे आमच्या यूट्यूबवाल्या दादासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. सर्वांचे मनातून आभार. सर्वांचं कार्य चांगलं आहे, ह्याच्यात आणखी वाढ हो. आणि एक दिवस असा येऊ दे की पूर्ण माझं हे सेक्टर 26 वारकरी होऊ दे, एवढीच माझ्या गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. मला एवढं बघायचं आता. हरिपाठ तर तुम्ही टिकवला, आता एवढं स्वप्न आहे की पूर्ण अख्खं ही पूर्ण नगर सेक्टर 26 पूर्ण वारकरी हो, ही शिवनेरी सोसायटी पूर्ण वारकरी हो, एवढी माझी देवाच्या शरणी प्रार्थना. आणि जाता जाता माझं हेही स्वप्न पूर्ण होईल, लवकरच होईल, अशी मी विनंती करते देवाला. तुम्हाला नाही करणार विनंती, देवाला करीन. माझ्या काय गारणं मांडायचं त्याला मांडेल. म्हणून जाता जाता 2 हाताने टाळी वाजवायची, एक भजन करायचं. करू सुरुवात. 2 हाताने देवा चांगले दिलेत देवानी. लुळं पांगळं केलं नाही, त्यामुळे दोन्ही हात ताटवर. महिला मंडळ ताटवर एकदम. टाळीवरीच वाजवायची. मागे उभे राहिलेले पाहुणे मंडळी जाऊ दे आतवरती. करू सुरुवात. मोरया रे बाप्पा मोरया रे, बसलेत त्यांना हाय का? एवढंच सुख आहे. बाहेर भीक मागितली, अब्जावधी रुपये ओतले तरी मिळणार नाही. फक्त हे सुख कोणाच्या नशिबाला आहे? ज्याचं पुण्य आहे त्याच. आपण भाग्यवान आहे की आपल्या हे नशिबात आहे. म्हणून जाता जाता एवढे 4 वाक्य घरी घेऊन जा. काय बोलता बोलता चुकीचा शब्द तोंडातून गेला असन, तुमची मुलगी लेक समजून सोडून द्या. जे चांगलं असेल तो गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणून घेऊन जा. सगळ्यांच्या मनातून पुन्हा एकदा आभार. आणि सुंदर एकदा माऊलीचं भजन करायचं. चाल घ्यायची दादा? नको ना, डायरेक्ट जय विठ्ठल होईल, बाकी काही नाही. तू का म्हणे एका मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. 2 हाताने टाळी वाजवायची आणि एक सुंदर भजन सगळ्यांनी करायचं. करू सुरुवात. आता जशी टाळी वाजवली तशीच वाजवा, असं काही नाही. हात दुखतात मान्य, त्यामुळे जशी वाजवायची तशी वाजवा.
पण सर्वांनी म्हणायचा ज्ञानोबा माऊली तुकाराम